मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हात यात. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव. अरे बोल बोल, कोण आहे तो सप्लायर? बोल ना, कोण आहे तो सप्लायर? कुठून ड्रग्स मिळतात तुला? कोण आहे तुझा बिग बॉस? तुझ्या तर कोणत्याच बिग बॉसला नाही ओळखत मी कोणत्या बिग बॉसला. याला ओळखतोस? मला द्या ते मला द्या ते, नाहीतर मी मरून जाईन. प्लीज. कोण आहे तुझा बिग बॉस? हा माल तुला कोण पाठवतं? नाही माहीत, खरंच मला नाही माहीत. असं नका करू असं, नाहीतर मी मरून जाईन मी. असं नका करू. हा माल कुठून येतो? लवकर सांग, हा माल कुठून येतो? गोव्याहून. कोण पाठवता? खरंच मला नाही माहीत. थांबा. मला एवढंच माहिती आहे की त्याला ब्लॅक ड्रॅगन म्हणतात. त्याचं नाव कोणालाच नाही माहीत त्याचं नाव. त्याला बिग बॉस किंवा बिग ड्रॅगन किंवा ब्लॅक ड्रॅगनच्या नावाने ओळखतात. आजपर्यंत त्याला कोणीच नाही पाहिलं त्याला. तर सगळं कंट्रोल गोव्यावरून होतं तर? हो. नका करू असं नका करू. हा तर कमिशनर साहेब, काय माहिती आहे तुम्हाला त्या ब्लॅक ड्रॅगनच्या बाबतीत? ब्लॅक ड्रॅगन एखाद्या माणसाचं नाव नाही आहे, एक ड्रग माफिया आहे, एक गँग आहे. आणि कोणास ठाऊक किती लोक या गँगमध्ये काम करत आहेत. आजपर्यंत गोव्याचे पोलीस त्यांच्यापैकी कोणालाही हात लावू शकले नाही आहेत. इतकंच काय, नार्कोटिक्सवाले पण ब्लॅक ड्रॅगन पर्यंत नाही पोहोचू शकले. माहिती आहे असं का? आमच्या इन्फॉर्मेशनच्या नुसार तिथल्या डिपार्टमेंटची काही लोक त्यांच्यासाठी काम करत आहेत. मग तर हे काम फारच कठीण आहे कमिशनर साहेब. राईट. म्हणूनच हे काम तुम्हाला करायचं आहे, कारण आमच्या ऑफिसरचा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे, तुमचा नाहीये. आणि म्हणूनच हे काम तुम्ही सहजपणे करू शकाल. दॅट्स इंटरेस्टिंग. तुमची इच्छा आहे की मी गोव्याला जावं आणि त्या ब्लॅक ड्रॅगनला शोधावं ज्याला आजवर कोणीच पाहिलं नाही. फक्त त्याला शोधायचंच नाही, त्याला पकडायचंही आहे.
आणि त्यांना पकडून गजाआड पण पोचवायचं आहे. या कामामध्ये आमचा एक इन्स्पेक्टर रॉजर तुमची मदत करू शकेल, ते पण अनऑफिशियली. रॉजर. होय, रॉजर रॉड्रिक्स. हा गोव्याच्या नार्कोटिक्स ऑफिसमध्ये एक ऑफिसर आहे. त्याच्याचकडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनवर काही लोक काम करतायत. बोला, कराल तुम्ही हे काम? तुम्ही चांगला खेळ खेळता माझ्यासोबत कमिशनर साहेब. जेव्हा पण तुम्हाला काही काम माझ्याकडून करायचं असतं तेव्हा तुम्ही चॅलेंज देऊन मोकळे होता. तुम्हाला माहिती आहे, आय लव्ह चॅलेंजेस. चला ठीक आहे, गोवा फिरून येऊया. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, इज दॅट रॉजर रॉड्रिक्स? स्पीकिंग. करण द डिटेक्टिव्ह. कुठे आहात तुम्ही? तुमच्या हद्दीतील जमिनीवर. तुम्ही कुठे आहात? पोलीस हेडक्वार्टरच्या बाहेर. मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. बस आत्ताच तुमच्या ब्युटिफुल गोव्यामध्ये प्रवेश केलाय. फार लवकर तुमच्याजवळ पोहोचतो. दॅट विल बी अ ग्रेट प्लेजर. तुमच्यासोबत या केसवर काम करताना मला खूप आनंद वाटेल, कारण मलाही नाही माहीत की माझ्या डिपार्टमेंटचे किती ऑफिसर्स ब्लॅक ड्रॅगन्स आहेत. ठीक आहे, मग आपण कुठल्या तरी अशा जागेवर भेटूया जिथे या मीटिंगच्या बाबतीत तुमच्या आणि माझ्याशिवाय कोणालाच माहिती नसणार. ओके? ठीक आहे सर, आपण थोड्या वेळानंतर भेटूया सनसेट पॉइंटवर. ओके, सनसेट पॉइंट. फाईन. काय समजतोय? मी दूध पिणार बाळ आहे? किती वेळा लोकांनी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. चल बेटा, तू पण आज बनवण्याचा प्रयत्न करून बघ. बघूया तुझा धीराचा बांध तुटतो की माझ्या धीराचा. अरे हा का थांबला? जे या झाडीमध्ये लपले आहेत ते पण जर बाहेर आले तर फार बरं होईल. जॅकी, तुला काय वाटलं तू वेश बदलून येशील आणि मी तुला ओळखणार नाही? बड़ा हा जॅकी नाही, बड़ा इकडनं. हा जॅकी कोण आहे? रॉजर रॉड्रिक्स. कमाल आहे, तुम्ही
तुम्ही इथे येणार ही बातमी तुम्ही गोव्यात पोहोचण्याच्या आधीच तुमच्या शत्रूंपर्यंत कशी काय पोहोचली? गुन्हेगार काय गुन्हा तर करणारच. माझ्या आल्याने चर्चा तर होणार. काय जर ते तुमचे शत्रू नव्हते तर त्यांनी तुमच्यावर जीवघेणा हल्ला का केला असावा? दॅट्स द क्वेश्चन. जर माझे शत्रू असते तर त्यांनी मला जिवंत सोडण्याची चुकी केली नसती. यू आर राईट. तर मग मला वाटतं की त्यांनी कोणी दुसरा समजून माझ्यावर हल्ला केला आणि जेव्हा त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा ते तिथून पळून गेले. पण त्यांना रिअलाइज झालं कसं? आय डोंट नो. मी पण हाच विचार करत होतो. एनिवे लेट्स कम टू द पॉइंट. हा ब्लॅक ड्रॅगन जो ग्रुप आहे त्याच्या बाबतीत तुम्ही मला काय सांगू शकता? हेच की तो एक ड्रग माफिया आहे. ड्रग सप्लाय करणारी एक अशी गँग जिचा प्रत्येक मेंबर ड्रॅगन म्हणवला जातो आणि बॉस बिग ड्रॅगन किंवा ब्लॅक ड्रॅगन. त्यांचे मेंबर्स, त्यांच्या मूव्हमेंट्स, त्यांचे अड्डे किंवा त्यांचे खबरी, कोणी पण जो त्यांच्या मूव्हमेंटच्या बाबतीत आपल्याला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन देऊ शकेल. वेल, सगळ्यात मोठी अडचण आमची हीच आहे की आमचा कोणी इन्फॉर्मर त्या गँगमध्ये नाहीये. पण डिपार्टमेंटमध्ये त्यांचे इन्फॉर्मर्स नक्कीच आहेत. कारण की आजपर्यंत जेव्हा पण आम्ही त्यांच्यावर हात टाकायचा प्रयत्न केला अपयशी राहिलो. आणि करण साहेब, बाकीचे डिटेल्स तुम्हाला पाहिजेत ती फाईल मी तुम्हाला उद्या देऊ शकतो. थँक्यू. वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या कॅपॅबिलिटीवर मला काहीच संशय नाहीये करण साहेब. परंतु एक गोष्ट नक्कीच सांगेन, तुम्ही अंधारात शिकार करायला निघाला आहात. अंधारात शिकार नाही इन्स्पेक्टर, अंधाराची शिकार करायला निघालोय मी. हा ड्रग्सचा अंधकार एक असा अंधकार आहे जो येणाऱ्या पिढीला संपवून टाकणार आहे. आणि या अंधाराला संपवण्यासाठी कायद्याचा एक करण, आय मीन सूर्याचा एक किरणही पुरेसा आहे. एनिवे, तुम्ही आपली काळजी घ्या करण साहेब. गोव्याची फेणी आणि इथले ड्रॅगन फारच खतरनाक असतात. जेव्हा माफिया होतात ऍक्टिव्ह तेव्हा करंट डिटेक्टिव्हला पाहून होतात ते डिऍक्टिव्ह. चला येतो. बेस्ट ऑफ लक. बाबा लवकर परत येतील. ओके. असं तर तू रोज म्हणतेस पण ते अजूनही आले नाही. हे बघ बेटा, बाबा आता खूप महत्वाच्या कामात आहेत आणि जसं त्यांचं काम संपेल ना बाबा परत येतील. कसलं काम? बेटा ते तुला आत्ता नाही समजणार. तू मोठा झालास ना की तुला समजेल. असं म्हणून तू मला रोज टाळतेस. चल बेटा, मी तुला आईस्क्रीम घेऊन देते. ओके. बाबा 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 तुम्ही आम्हाला कुठे सोडून गेला होतात बाबा? नाही बेटा, मी तुझा बाबा नाही. नाही, तुम्हीच मिकी, माझे काय बाबा आहात. करतोस तू? बिहेव युअरसेल्फ. ओके. आय एम सो जॅकी. जॅकी? नाहीतर माझं नाव जॅकी नाही आहे, करण आहे. जॅकी नाही, करण. मिकी बेटा, हे तुझे बाबा नाही आहेत. हेच माझे बाबा आहेत. हे बघ, हे बघ, हे तुझे बाबा नाही आहेत. अंडरस्टँड? नाही, तू खोटं बोलतेस. हेच माझे बाबा आहेत. कमालीचं शहर आहे. कोणी मला इथे बाबा म्हणतो तर कोणी जॅकी. तुम्हीच माझे बाबा आहेत ना? नाही बेटा, नाही, मी खोटं नाही बोलत आहे. मी तुझा बाबा नाही. नाही नाही, तुम्हीच माझे बाबा आहात. मिकी शट अप. ओके. मी तुम्हा दोघांशी आजपासून नाही बोलणार. मिकी. मिकी मिकी हा तर बेशुद्ध झाला. कसा आहे आता मिकी डॉक्टर? काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. या क्षणी हा एकदम ठीक आहे. मी काही औषधं पाठवून देतो, तुम्ही त्याला देऊन टाका. अच्छा मिस्टर जॅक्सन, मी निघतो आता. डॉक्टर साहेब, मिकीच्या सारखं तुम्ही पण मला ओळखण्यात धोका खाताय. मी मिस्टर जॅक्सन नाहीये, मी करण आहे. करण. काय? आय डोंट बिलीव्ह दिस. तुमचा चेहरा तर तंतोतंत मिस्टर जॅक्सनशी मिळता जुळत आहे.
दिस इज अनबिलिव्हेबल. आम्हा दोघांचे चेहरे इतके सारखे आहेत की कदाचित आरसा पण धोका खाईल. एनिवे डॉक्टर साहेब, मी मिस्टर जॅक्सन नाही आहे, मी कर्ण आहे. ओके, आय एम सॉरी सर. नॉट अ प्रॉब्लेम. या डॉक्टर, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडते. थँक्यू. विश्वास नाही बसत ना मिस्टर करण की दोन माणसांचे चेहरे इतके सारखे असू शकतात. हो, विश्वास तर नाही बसत, पण कधी कधी असं होत असतं. हे बरं झालं की कमीत कमी तुम्ही मला ओळखण्याची काही चुकी नाही केली. मी आयुष्यात फक्त एकाच माणसाला ओळखण्यात चूक केली आणि तो आहे जॅक्सन. तुमचा चेहरा त्याच्याशी मिळता जुळता असला तरी तुमचं हसणं, तुमची बोलण्याची पद्धत आणि तुमची हेअरस्टाईल हे सगळं जॅक्सनपेक्षा खूप वेगळं आहे. मी जॅक्सनला खूप चांगलं ओळखते आणि त्याला ओळखण्यात मी कधीही चूक करू शकत नाही. बाय द वे मिसेस कटरीना, यू कॅन कॉल मी कटरीना. कटरीना, सध्या तुमचे हस्बंड आहेत कुठे? ॲक्च्युली 1 वर्षापूर्वी आमच्यात आर्ग्युमेंट झालं होतं आणि तेव्हा ते घर सोडून निघून गेले होते. त्यानंतर ना त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मी आणि मिकी कसे आहोत आणि ना मी. आय एम रिअली सॉरी कटरीनाजी. प्लीज डोंट बी सॉरी. इनफॅक्ट मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवंय. तुम्ही इथे येऊन मिकीला सांभाळायला माझी मदत केलीत. ऍक्च्युली थँक्स मला तुम्हाला म्हणायला पाहिजे. इथे येऊन मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालंय. याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी जो तुमच्यावर हल्ला झाला होता तो तुमच्यावर नाही, जॅक्सनवर झाला होता. दॅट्स राईट. हल्ला करणाऱ्यांनी जेव्हा माझं मनगट पाहिलं तेव्हा त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. कारण की जॅक्सनच्या मनगटावर जो ड्रॅगन टॅटू होता तो माझ्या मनगटावर नव्हता. व्हॉट? हातावर ड्रॅगनचा टॅटू? येस. जस्ट अ मिनिट सर. त्या ब्लॅक ड्रॅगन गँगच्या बाबतीत जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे त्याच्या अनुसार त्या गँगच्या प्रत्येक मेंबरच्या हातावर ड्रॅगनचा टॅटू बनवलेला असतो. याचा अर्थ असा होतो की जॅक्सन पण ब्लॅक ड्रॅगन गँगसाठी काम करत होता. किंवा कदाचित तो अजूनही करतोय. या मे बी. या गँगचा तसा कायमस्वरूपी कुठला अड्डा नाहीये, म्हणूनच आजवर कधी एकत्रपणे या गँगचे मेंबर्स पकडले नाही गेले. एखादा पकडला गेला तर त्याने आपल्या साथीदारांबद्दल कधी स्वतःचं तोंड नाही उघडलं. इन्स्पेक्टर रॉजर रॉड्रिक्स, जर हा जॅक्सन त्या गँगसाठी काम करत होता तर आमच्यासाठी पण काम करू शकतो. पण त्याच्या बाबतीत आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल कुठून? दॅट शुडंट बी अ प्रॉब्लेम. चला मी निघतो. ही फाईल घ्या. आय विल सी यू लेटर. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. थँक्यू सो मच सर. आज इतक्या दिवसांनंतर मी मिकीच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला. या थँक्यू बोलायची काय गरज आहे? जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर तुम्हाला काही विचारायचं मला. ऑफकोर्स, विचारा ना. तुम्ही जॅकीच्या बाबतीत मला काय सांगू शकता? जॅकीबद्दल? पण काय? मला वाटतं की तो काही चुकीच्या लोकांच्या संगतीत पडला होता. बट हाऊ डू यू नो दॅट? हाऊ डू आय नो दॅट? दॅट्स अ गुड क्वेश्चन. बिकॉज मला काही लोकांनी जॅकी समजून माझ्यावर हल्ला केला. हो, तो ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांसाठी काम करत होता आणि याच गोष्टीला धरून आमचं आर्ग्युमेंट पण झालं होतं.
मी त्याला म्हटलंही होतं की मी आपल्या मुलाला या अपराधांच्या सावलीत नाही राहू देणार. यावरून आमचं बरंच भांडणही झालं. पण मग तू आम्हाला सोडून निघून गेला. तुम्ही त्या लोकांना ओळखता ज्यांच्यासाठी तो काम करत होता? नाही, पण मी पॅराडाईज क्लबच्या त्या डान्सरला ओळखते, जिने जॅकीला ही सगळी चुकीची कामं करायला भाग पाडलं होतं. काय नाव होतं तिचं? फ्लोरा. फ्लोरा. जॅक्सन. जॅक्सन नाही, जॅकी. माझ्यासारखा दिसणारा माणूस मला माझ्या देहापर्यंत घेऊन जाईल की तो स्वतः माझ्या चेहऱ्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. मी या चेहऱ्याला हत्यार बनवून ब्लॅक ड्रॅगनची शिकार करू शकेन. अवश्य पहा पुढच्या भागात आजच्याच दिवशी आजच्याच वेळेवर डीडीचा अवॉर्ड विनिंग नंबर 1 शो करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.